महाराष्ट्रातील रेशन धान्य दुकानदार हे त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी, कमिशन वाढ, इपोज मशीन मिळणेबाबत तसेच विविध मागण्यांसाठी गेले काही दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. गेले वर्षभर पाठपुरावा करूनही सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. या सरकारच्या उदासीनतेवर रेशन धान्य दुकानदारांचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा यासाठी आज दसरा चौक कोल्हापूर येथे रेशन धान्य दुकानदारांनी आक्रोश निदर्शने करत शासनास इशारा दिला. राज्य शासनाने रेशन धान्य दुकानदारांचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाहीत तर 16 जानेवारी रोजी दिल्ली रामलीला मैदान ते संसद भवनावर मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही रेशन धान्य दुकानदारांच्या वतीनं संप पुकारलेला आहे. आज हा संपाचा 5वा दिवस आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा संप मागे घेणार नाही, कारण शासनाने आमच्या या संपाच्या आणि आमच्या या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि नकारात्मकपणाची भूमिका घेतलेली आहे. आमच्या या रास्त मागण्या आहेत, न्याय मागण्या आहेत, याच्याकडं सरकार गांभीर्याने पाहत नाही. आमच्या या मागण्या नजीकच्या काळामध्ये जर सुटल्या नाहीत तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आणि जे राष्ट्रीय पातळीवरचं जे आमचं आंदोलन आहे त्यामध्ये 16 जानेवारीला आम्ही दिल्लीला फार मोठा मोर्चा काढणार आहोत. त्यामध्ये जिल्ह्यातील शेकडो रास्तभाव धान्य दुकानदार सहभागी होतील आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, नाहीतर आम्ही दिल्लीला धडक मोर्चा काढू. यावेळी महाराष्ट्र रेशन बचाव समितीचे सेक्रेटरी कॉम्रेड चंद्रकांत जाधव, कोल्हापूर जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेनेचे विजय देवणे, श्रीपतराव पाटील, संदीप लाटकर, संजय येसादे, आबू बारगीर, आनंद लादे आदी रेशन धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र कोल्हापूर.